जत नगर परिषदेच्या निवडणुकीला हिंसक वळण लागलेले आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या घरावर आणि गाडीवर अज्ञातांनी रात्री दगडफेक केली आहे। या ठिकाणचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सदरचा हल्ला हा आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। आपल्यासोबत भाजपचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत। आपण जाणून घेऊया। शेठ, तुमच्यावर थेट विलासराव जगताप यांनी आरोप केला आहे, तुमच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे, काय सांगाल, कसं बघताय या हल्ल्याकडे? त्यांनी आरोप केलेला मी स्वतः म्हणजे बघितलं नाही मीडियामध्ये, पण तुम्ही सांगताय त्यावरून अशी वाईट वेळ भारतीय जनता पार्टीवरती आली नाही की समोरच्या उमेदवाराच्या वरती जाऊन अटॅक करावं। मुळामध्ये तो आमचा स्वभाव नाही। जे काय भूमिका असेल ती आमची फेस टू फेस असते, तोंडावरती असते। पाठीमागून वार करणं आम्हाला जमत नाही। समोरून कुणालाही वार करायला सांगा, आम्ही त्याला घाबरत नाही। परंतु जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि आमचा अजेंडा फिक्स झाला आहे। कुणावरती टीका टिप्पणी करायची नाही। खालच्या लेवलचं राजकारण समोरच्या पार्टीनं जरी केलं, आपण खाली उतरायचं नाही। फक्त आणि फक्त जत शहराचा विकास हा मुद्दा सोडून बाजूला जायचं नाही। आणि त्यामुळे संपूर्ण निवडणुकीमध्ये म्हणजे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत पण आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये पण आम्ही कुठल्याही विरोधकावरती एका शब्दानं टीका केलेली नाही। आत्ता जो विषय समोर आला आहे की माननीय सुरेश शिंदे यांच्या घरावरती आणि गाडीवरती हल्ला केला असं आपल्या माध्यमातून जेव्हा मला समजलं, तेव्हा मी या विभागाचे पोलीस प्रमुख DYSP जे आहेत त्यांना फोन लावला की अतिशय गंभीर बाब ही आहे। असं कुठल्याही उमेदवाराच्या बाबतीमध्ये होणं हे चुकीचं आहे, हे गैर आहे। परंतु पोलिसांनी तात्काळ तपास करून सगळ्या परिसरामध्ये CCTV आहेत ते फुटेज त्यांनी चेक करावं। तिथं कोण आलं आहे, कुणी हल्ला केला, हल्ला करण्याचं कारण काय आणि हल्ल्यामागे नेमकं कोण आहे हे तात्काळ, उद्या मतदान आहे, आजच्या आज लोकांच्या समोर येण्याची आवश्यकता आहे। जो कुणी असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा ह्यांनी राजकारणासाठी जर केलं असेल तेही समोर आलं पाहिजे। हे आता जुनं निळू फुलेच्या पिक्चरमध्ये हे असली सगळे कारस्थानं व्हायची। आता ह्या लोकांना कळत नाही की जग बदललं आहे, जत तालुका बदलला आहे, तुमचे जुने फंडे हे तर चालणार नाहीत, त्याचा उपयोग नाही। पण तरीसुद्धा ही गंभीर बाब आहे। जर कुणी केलं हे प्रकरण ते तात्काळ लोकांच्या समोर आलं पाहिजे। कारण निवडणूक आहेत, लोकशाही आहे, प्रत्येकाला निवडणूक लढवायचा अधिकार आहे, मतं मागण्याचा अधिकार आहे, मतं मांडायचा अधिकार आहे। आणि मायबाप जनतेच्या हातात आहे कुणाला निवडून द्यायचं, ना ते गोपीचंदच्या हातात आहे ना कुणाच्या हातात आहे। त्यामुळं पोलीस प्रशासनाला माझी नम्रतेची विनंती आहे, तात्काळ तुम्ही या सगळ्या प्रकरणाचा छडा लावावा आणि जो कुणी असेल त्याच्यावरती आरोपी त्याला अटक करावी, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा। नक्कीच आपण पाहू शकता, घटना अतिशय गंभीर असून पोलिसांनी या घटनेची तात्काळ चौकशी करावी आणि खरा दोषी कोण आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।